आणि आता पुढची बातमी पाहणार आहोत। राज्यसभेची उमेदवारी मिळण्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उमेदवारी मिळवण्यावरून रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत आणि चंद्रकांत खैरे हे राज्यसभा उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महाविकास आघाडीमधून एकच जागा राज्यसभेसाठी जाणार असल्याने तिन्ही पक्ष आपला उमेदवार जावा याकरता प्रयत्न करतायत आणि यामधील काही जणांनी आपली इच्छा उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खरं तर रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये देखील रस्सीखेच सुरू आहे। कुणाची वळणी लागणार त्यामध्ये प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, अंबादास दानवे, खैरे यांचंही नाव आहे। माहित नाही पण आपण नावाजी सांगतो तर चंद्रकांत खैऱ्यांचं आणि माझं बोलणं अनेकदा झालं। ते मला सतत फोन करतात की आमचा विचार व्हावा। हे हा निर्णय आपल्याकडे शिवसेना पक्षप्रमुख घेतात। एकत्र जरी आम्ही बसलो तरी शेवटी अंतिम निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख घेतात। पण आमच्या पक्षामध्ये अनेक लोक सक्षम आहेत, पण योग्य व्यक्ती जे असेल त्याची निवड हे शिवसेना प्रमुख करत होते। माननीय उद्धव ठाकरे साहेब करतात। महाविकास आघाडीनं कोणाला राज्यसभेचा उमेदवार करावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु त्यांच्यामध्ये समन्वय नाही, त्यांच्यामध्ये एकोपा नाही, त्यांच्यामध्ये एकमत नाही। हे काय आजचीच भाग नाही, पूर्वीपासून चालू आहे। फक्त आम्ही काहीतरी शिवसेना शिंदे साहेबांची आणि भाजप यांच्या विरोधामध्ये काहीतरी वेगळं विरोधक म्हणून उभे राहिलेलो आहोत अशा पद्धतीनं दाखवण्याचा आभास त्यांनी 3.5-4 वर्षांमध्ये निर्माण केला। पण मतदारांनी सपशेल त्यांचा पराभव केला। राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक आदित्य ठाकरे यांनी टाळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आदित्य ठाकरे यांना 2 वेळा आज बैठकीला बोलावण्यात आलं होतं, मात्र आदित्य ठाकरे बैठकीला गेले नाहीत असंही बोललं जातंय। राज्यसभेची एक जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी यासाठी आदित्य ठाकरे ठाम आहेत अशी चर्चा होते। तर बैठकीला केवळ शरद पवार गट आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी बैठकीला दांडी मारल्याची ही चर्चा आहे। पुन्हा राज्यसभेवर जाण्यासंदर्भात शरद पवार यांनी कुठलीच भूमिका स्पष्ट केली नाहीये अशी सूत्रांकडून माहिती मिळते। तसेच राज्यसभेचा चेंडू आता शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या कोर्टात टाकल्याची माहिती मिळते। राज्यसभेवर जाण्यासंदर्भातील भूमिका पवारांनी स्पष्ट न करता महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा सल्ला पक्षाच्या नेत्यांना दिलाय। दरम्यान काल रात्री शरद पवार, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे तसंच जितेंद्र आव्हाड यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे। मला माहित नाही त्याविषयी काय ते। जोपर्यंत महुयातले 3 पक्ष एकत्र बसत नाहीत तोपर्यंत हा तिढा सुटणारच नाही ना। आज प्रत्येक जण आपापला पत्ता फेकतो आहे। कोण 10 आमदारांच्या जोरावर, कोणी 16 आमदारांच्या जोरावर, कोणी 20 आमदारांच्या जोरावर। पण यापैकी एकही पक्ष स्वतंत्रपणे 7वी जागा जिंकू शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे। पण राजकारणामध्ये जेव्हा अशी स्थिती निर्माण होते तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत ही रस्सीखेच सुरू असते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर रवाना झालेले आहेत। दिल्ली दौऱ्यावर राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता आहे। भाजप राज्यसभेसाठी 4 उमेदवार देणार आहे। हे उमेदवार कोण असणार यासंदर्भात केंद्रीय नेत्यांसोबत महत्त्वाची चर्चा झाल्यानंतर ही नावं जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजप नेमकं कुणाला संधी देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।